महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या एका आंदोलनाची। एकीकडे विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे जवळच असलेल्या गिरगाव चौपाटीवरती ओबीसी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन केलंय। या आंदोलनात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे सहभागी झाले। ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही, पीएचडी विद्यार्थ्यांना मानधन नाही अशा स्वरूपात काही मागण्या करत आंदोलक आक्रमक झाले आणि मागण्या मान्य न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आणि त्यासाठी काही विद्यार्थी, आंदोलक आणि स्वतः लक्ष्मण हाके हे खोल समुद्रातही गेले आणि अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली होती आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार हेच भेदभाव करत असल्याचा सुद्धा मुद्दा त्यांनी इथे अधोरेखित केला। विधानसभेमध्ये बसलेले सगळे जे नेते त्यांनी दखल घेतली नाही आणि आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही या समुद्रामध्ये जलसमाधी घेणार। सर, नक्कीच पण ओबीसी नेते देखील आहेत, गोपीचंद पडळकर सारखे काही नेते आहेत, ते देखील कायमच त्यांचं हे करत असतात, गुणगान गात असतात किंवा ते म्हणतात की आम्ही ओबीसीसाठी केलेलं आहे। तुम्ही त्यांच्या संदर्भात देखील इथे बोर्ड लावलेत, काय सांगा? नाही, नक्कीच ओबीसी नेते बोटावर मोजणे इतके, म्हणजे भुजबळ साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे सोडले तर कोणीही तोंडातनं ब्र शब्द काढत नाहीये। फालतू विषयावर ते अधिवेशन लोटलं जातंय, यांनी त्याच्यावर एलिगेशन करायचे, त्यांनी याच्यावर करायचे, पण आमच्या ओबीसीचं भवितव्य हे अंधारात लोटलं जाते। त्या लाडक्या बहिणीसाठी परत 2500 कोटी दिलेत, पण आमच्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंड फेलोशिप देण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीयेत। त्यामुळे हा एवढा मोठा जो अन्याय होतोय, आम्ही सर्वांना इशारा देतो, नाहीतर हे सगळे विद्यार्थी आणि आम्ही जलसमाधी घेणार आहेत। ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो। मात्र आता आपण बघतोय की हे सगळे जण आक्रमक झालेले होते। अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि समुद्रातून बाहेर काढले। आता आपण थेट जाणार आहोत ओबीसी अभ्यासक उमेश कोरम सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश कोरम जी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात हा जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे, या मुद्द्यामध्ये किती तथ्य आहे? कारण सारथीत उपाशी, बार्टी उपाशी अशा स्वरूपाचे फलक हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले आणि वारंवार हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला की आम्हाला ज्या पद्धतीची फेलोशिप मिळायला हवी तशी ती मिळत नाहीये। नक्कीच ऍक्च्युअली हे जी लढाई आहे ही सारथी आणि बार्टीच्या आधीची लढाई आहे। ती जी सुरू झाली त्यावेळी ओबीसी समाजाला पूर्ण बघण्यात आलं होतं आणि त्यासाठीच महाज्योतीची स्थापना करण्यात आली। या महाज्योतीच्या स्थापनेसाठी सुद्धा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लढा दिला। जंतर मंतर दिल्ली असेल की मुंबईत पुण्यामध्ये आंदोलन केली, तेव्हा ही महाज्योती संस्था सुरू झाली। परंतु एका बाजूला समान न्याय देण्याचा एक प्रस्ताव आहे, एक समन्वय समिती आहे, त्यामध्ये माननीय अजित पवार साहेबांचे जे मंत्रालय आहे, वित्त मंत्रालय, त्याचे जे अपर मुख्य सचिव आहेत ते त्याचे संयोजक आहेत, अध्यक्ष आहेत। असं असताना बार्टी, सारथी, महाज्योती आणि टीआरटी याला समान न्याय दिला पाहिजे। परंतु बार्टीला 2 दिनांकापासून पीएचडी फेलोशिप दिली गेली, सारथीला दिली गेली, फक्त महाज्योतीलाच दिली गेली नाही आणि ते सुद्धा 2023 चे विद्यार्थी मागतायत। पासून फेलोशिप खूप वर्षापासून सुरू आहे, सारथींनी पण ते सुरू केली। तर इतकासं 100-125 करोडसाठी माननीय अजित पवार साहेबांनी विचार केला पाहिजे। जर सारथीला ते देऊ शकतात तर महाज्योतीला नक्कीच। उमेश कोरम, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र हीच मुळात मागणी आहे की जर सारथीला एकीकडे ही फेलोशिप दिली जाते तर मग बार्टी आणि आरटी म्हणजे महाज्योतीच्या या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा भेदभाव केला का जातोय? मात्र यावरती स्वतः अजित पवारांनी विधान परिषदेमध्ये आज उत्तर दिलेलं होतं आणि तब्बल 3 लाख विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपण मदत देतो आहोत याबद्दलची माहिती त्यांनी सभागृहात दिली आणि हे सांगत असताना एकूण 3000 विद्यार्थी हे पीएचडीचे आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तब्बल 970 कोटींचा खर्च आपण त्यावर केलाय असंही एकीकडे अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितलंय। हे स्पष्टीकरण नेमकं काय दिलेलं आहे अजित पवारांनी, पाहूयात। उदाहरणार्थ 100 मेरिटच्या विद्यार्थिनींना पीएचडीच्या बद्दलचे कागदपत्राची त्यांची व्यवस्थितपणे पूर्तता असेल तर ऍडमिशन त्या बाबतीमध्ये दिली जाईल, असं साधारण आमच्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे। तर 100 द्यायचे का 75 द्यायचे त्याच्याबद्दल अजून आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाहीये, पण मागे ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये कुठेही आता पैसे थांबवले नाहीत।
संजय खोडके साहेबांनी जे विचारलेले की मागचे पैसे देणार का, तसं कुठले पैसे मिळणार नाहीत. आता चालू आहेत त्या महिन्याचे पैसे त्यांना दिले जातील, त्याच्यापेक्षा काही आणखीन दिलं जाणार नाही. की समान धोरण राहील. आणि तेव्हा हे आश्वासन दिलं गेलं होतं की बार्टी आणि सारथी आणि महाज्योती टार्टी या सगळ्या संस्थांमध्ये जे PhD करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून पैसे मिळतील अशा पद्धतीने निर्णय झाला. अनेक निर्णय असे होतात. मी आता अजितदादा या ठिकाणी बसून आहे, आमची विनंती आहे की आम्ही पहिल्या टर्मचे किंवा दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी आमदार आहेत. अनेक निर्णय शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वित्त विभागाच्या वतीनं या ठिकाणी होतात, परंतु अनेक वेळा त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. मग आमच्यासारख्या आमदारांनी हक्कभंग कोणावर टाकायचा? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला अतिशय बरोबर आहे की महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, RT असेल, मार्टी असेल, ज्या काही संस्था आपल्या काम करतात त्याच्यामध्ये धोरण एक असावं. हे सन्माननीय सदस्य अभिजितजी, तुमचं जे मत आहे तेच राज्य सरकारचं मत आहे. मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस थोडंसं आपल्याला माहिती, त्याला नाराज करू नका, त्याला नाराज करू नका, त्याला नाराज करू नका, आणि ते सगळेच नाराज न करता ते आकडा असा का वाढला? उत्तर संपेपर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाची कालमर्यादा वाढत आहे. तर या संदर्भात आपण बोलणार आहोत. स्टुडंट हेल्पिंग हँड संस्थेचे कुलदीप आंबेकर सध्या आपल्या सोबत आहेत. कुलदीप आंबेकरजी, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. मुळात हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आणि आता ह्या प्रश्नासाठी हाके हे अक्षरशः आंदोलन करत समुद्रापर्यंत पोहोचलेले होते. काय खरंच या प्रश्नाची उकल होतीये का? आणि ज्या पद्धतीनं स्वतः उपमुख्यमंत्री सांगतायत की आम्ही कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय करत नाहीये, किती तथ्य? ह्या ज्या राज्य सरकारच्या स्वायत्त संस्था आहेत, सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल आणि अमृत, बऱ्याच संस्थांपैकी ही अमृत संस्था सगळ्यांना दुर्लक्ष झाले. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला सांगू इच्छितो की जी महाराष्ट्र शासनाने अमृत संस्था सुरू केली ही OBC प्रवर्गाच्या माध्यमातून सुरू केली आहे. बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत जे खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांच्या रिसर्चसाठी अमृत ही संस्था सुरू केलेली आहे. त्याचं कार्यालय पुण्यामध्ये आहे आणि मागच्या 3 वर्षात तब्बल 88 कोटी रुपयाचा खर्च ह्या बहुजन कल्याण विभागाने दिलेले आहे. बहुजन कल्याण विभागाने ही संस्था सुरू केलेली किती OBC नेत्यांना माहिती आहे? मला हा प्रश्न पडतो. मुळात दुसरी गोष्ट, आता जे विद्यार्थी जे आंदोलन करतायत हे फक्त PhDच्या रिलेटेड करतायत. बाकी त्या सगळ्या संस्थेचे अनेक विषय आहेत. 30 ऑक्टोबर 2023 माननीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी प्रधान सचिव नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षाखाली सगळ्या संस्थांच्या महासंचालकाची एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीने स्पष्ट सांगितलं होतं की या सगळ्यांच्या ज्या योजना आहेत, म्हणजे परदेशी शिष्यवृत्ती असेल, कौशल्य विकास योजना असेल, देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना असतील, या सगळ्यांचे एक समान धोरण राबवणं गरजेचं आहे. पण आता जो आपल्याला हा वाद दिसतोय सारथी विरुद्ध महाज्योती, हा वाद तेवढ्या पुरते मर्यादित नाहीये. तर या सगळ्या संस्थेचा जर आपण मागच्या 4-5 वर्षाचा जर स्टडी केला तर 350-400 कोटीच्या पुढे कुठल्याही संस्थेला राज्य सरकारने मदत केलेली नाहीये. त्याच्यामध्ये काय होते, बहुतांश वेळा जो खर्च आहे PhD वरच्या विद्यार्थ्यांना होतो हे आपण मान्य केलं पाहिजे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला आता मी उदाहरण देतो, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं. सारथी संस्थेच्या परदेशी जाणारे विद्यार्थी दरवर्षी 75 परदेशात विद्यार्थी जातात. त्या विद्यार्थ्यांचे अजूनही 1 वर्ष पूर्ण झालाय तरी त्या विद्यार्थ्यांना 1 रुपया मिळालेला नाहीये. तसंच समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना फुल फंडिंग स्कॉलरशिप मिळते. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फुल फंडिंग स्कॉलरशिप मिळते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फुल फंडिंग स्कॉलरशिप मिळते. तरीही संस्थेचा हा कोर्स 3रं वर्ष आहे परदेशी जाणार आहे, तरी त्यांच्या कोर्सेसला फक्त 30 लाखाची मर्यादा आहे आणि PhDच्या 40 लाखाची मर्यादा आहे. नंबर 2, सारथीच्या विद्यार्थ्यांना कंबाईनचे जे कॉम्पिटिटिव्ह मुलं अभ्यास करतात, साधारणतः 3 ते 4 लाख मुलं कंबाईन परीक्षेची तयारी करतात, त्यांचे कोर्सेस सुरू झाले नाहीत. नंबर 3, सारथीच्या विद्यार्थ्यांना JEE NEETचे कोचिंग अद्याप सुरू नाहीत. अशा स्वरूपाची सारथीचीही अनास्था आहे, महाज्योतीची आहे आणि ह्याच्या पलीकडे बार्टी काय आणि TRT काय आणि अमृत काय. माझा मूळ प्रश्न असा आहे की ह्या गव्हर्नमेंटने ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही उन्नती करणाऱ्या ह्या संस्था आहेत, ह्या संस्थेचं बजेट जर जास्त प्रमाणामध्ये सगळं वाढवलं तर निश्चित ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. परंतु याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग अशी होते की फक्त PhDच्याच कोर्स याच्यामध्ये आहे आणि तेवढ्यासाठी आणि कॉम्पिटिटिव्ह साठीची संस्था आहे का, अशा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. परंतु तसं नाहीये. त्याच्या मार्फत JEE NEET पासून ते PhD पर्यंत, स्किल पासून तर सेट नेटच्या परीक्षा सारख्या कोचिंग पर्यंत ह्या संस्था आहेत. ह्या कंपनी ऍक्ट नुसार संस्था तयार केल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.
परंतु ह्याची डिटेल्स माहिती घेत नाहीयेत आणि फक्त काही स्पेसिफिक विषयावरतीच आपण हा वाद करतो. त्याच्या सखोलतेत आपण जर गेलो तर ह्या योजना खूप मोठ्या चांगल्या स्वरूपाच्या आहेत, परंतु प्रशासन त्याची उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं ह्या योजना सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि दुर्दैवाने ह्या विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतोय. अगदी आपल्याबरोबर ओबीसी अभ्यासक उमेश कोराम सुद्धा आहेत. उमेशजी, तुम्ही मगाशी हा मुद्दा उपस्थित केलेलाच होता की कशा पद्धतीनं ओबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अन्याय होते, मात्र एकीकडे उपमुख्यमंत्री स्वतः हे सभागृहामध्ये सांगतायत की आमच्याकडनं कोणावरही अन्याय होत नाही, कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि म्हणूनच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सारथी, बार्टी आणि टाटी याचा उल्लेख सुद्धा त्यांनी यावेळेला केलेला होता. तुमचं यावरती काय नेमकं म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की अजित पवार साहेब नेहमी महायुती सोबत म्हणजे ओबीसी समाजासोबत भेदभाव करतात. माझं एक ठाम मत आहे. कारण जेव्हा 2023ची एक बॅच आहे, 2023ची बॅच सारथीची आहे, बार्टी आणि महायुतीची बॅच आहे, या सगळ्यांनी आंदोलन केलं होतं, कॉमन आंदोलन केलं, पायी मार्च केलं आणि यामध्ये असा निर्णय झाला की सर्वांना 2023च्या बॅचला नोंदी दिनांकापासून मदत देण्यात येईल, आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तर त्यावेळी फक्त बार्टी आणि सारथीलाच का मदत देण्यात आली आणि सारथीची मदत तर सांगण्यात सुद्धा आली की मराठा समाजासाठी आम्ही ही मदत केलेली आहे, 2023च्या नोंदणी दिनांकापासून दिलेली आहे. अजित पवार साहेबांचं मी ऐकलं, ते सांगतात ते बरोबर आहे. पीएचडीची फेलोशिप सुरू आहे, पीएचडीच्या फेलोशिपमध्ये कुठेही खंड नाही, परंतु जो निर्णय झाला होता की सारथी, महायुती आणि बार्टी किंवा टार्टी यांना समान न्याय मिळेल, तर 2023च्या बॅचचे हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी जे आंदोलन करतात ते बरोबर आहे आणि त्यांना इथपर्यंत जावं लागलं की ते नरिमन पॉईंट किंवा कुठल्या भागात ते आता आंदोलन करत होते, त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. तर इतकं आंदोलन करण्याची का गरज पडते? कारण त्यांनी नागपूरमध्ये जवळपास 2 महिने याआधी आंदोलन केलेलं आहे. माननीय ओबीसी मंत्री आहेत, ओबीसी मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं आधी, पण मला असं वाटतं की ओबीसी मंत्र्यांची याच्यात काही चूक नाही. कारण वित्तमंत्री जे आहेत अजित पवार साहेब यांचीच खूप मोठी म्हणजे यांचा एक दुजाभाव आहे ओबीसी समाजासोबत. त्यामध्ये व्हीजेएनटीचे लोक असणार, एसबीसीचे आहेत, ओबीसीचे लोक आहेत आणि या विद्यार्थ्यांनी मॅम कमीत कमी आतापर्यंत 15 ते 20 वेळा आंदोलन केलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता, 20 वेळा आंदोलन केल्यानंतर ही स्थिती आता आलेली आहे आणि महायुतीला यावर्षी 453 करोड रुपयाचं सँक्शन मंत्रिमंडळाला दिलं होतं. मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतला की 453 करोड रुपये महायुतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देऊ, परंतु फक्त अजित पवार साहेबांनी बजेटमध्ये 300 करोड अलॉट केले. त्या आधीचं सुद्धा सांगतो, मागच्या वर्षी 297 करोड रुपये महायुतीला देण्यात येणार होते, त्यापैकी फक्त 207 करोड रुपये अजित पवार साहेबांच्या मंत्रालयाने वित्तमंत्र्यांनी सोडले. त्यावरून तुम्हाला समजत असेल की जे देय आहे ते देय रक्कम सुद्धा वित्त मंत्रालयातून मिळत नाहीये आणि त्यामुळे महायुतीचं सगळं खंडित पडलेलं आहे. महायुती पैसे द्यायला तयार आहे. महायुतीला जर काही रक्कम मिळाली, 126 करोड रुपये पाहिजेत महायुतीला एक्स्ट्रा वेगळ्या हेडसाठी, पीएचडीच्या फेलोशिपसाठी, जर ते मिळाले तर महायुती देणार, परंतु त्याच्यात महायुती नाहक बदनाम होत आहे. महायुती नाहक बदनाम होण्यापेक्षा अजित पवार साहेबांचं जे मंत्रालय आहे, जे पैसे सोडत नाहीये किंवा दुजाभाव करताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते कुठलीही गोष्ट असेल, महायुतीची इमारत असेल, इकडे सारथीची इमारत तयार होते तर महायुतीची इमारत का तयार होऊ शकत नाही? महायुतीला यावर्षी 2025ला का बजेट मिळतो? आता काल मला माहिती झालं की महायुतीला 110 करोड रुपये इमारतीसाठी मिळालेले आहेत. तर महायुतीला फक्त 110 करोड रुपये का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. तर 1900 करोड रुपये सारथीला पूर्ण महाराष्ट्रभर मिळत असणार आणि त्या संस्थेला मिळत असणार, ते सगळे आमचे मोठे भाऊ आहेत, मराठा बांधव आहेत, परंतु असा दुजाभाव दिसतोय आणि त्यामुळे हे सगळे काही जे ऍक्टिव्हिटीज होतात, आंदोलन होतात किंवा आमच्या सारख्याला बोलायला पडते, तर ते सगळ्यात महत्वाचं आहे की महायुतीला सुद्धा 1900 करोड रुपये का नाही? महायुतीचे सुद्धा कार्यालय का नाही प्रत्येक विभागीय स्तरावर? तर त्यांच्या इमारती टोलेजंग का नाही? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यावरून तुम्ही समजू शकता महायुतीचे 453 करोड पैकी 300 करोड म्हणजे 153 करोड रुपये यावर्षी साहेबांनी कमी केलेले आहेत आणि मागच्या वेळी अजित पवार साहेबांनी 90 करोड रुपये मागचे कमी केलेले आहेत. तर ते विद्यार्थ्यांना महायुती कसं लाभ देणार आणि विद्यार्थी का म्हणून आंदोलन करणार नाही? तर तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मी कुलदीप आंबेकर यांच्याकडे पण जाते की तुम्ही जो आरोप करताय सध्या, हे जे काही घडतं आहे ते केवळ आता अजित पवारांच्याच काळात घडतंय की गेल्या अनंत काळापासून अशाच पद्धतीनं अर्थमंत्र्यांकडनं व्यवहार होतोय? मुळात काय आहे मॅडम, ह्या ज्या 4 संस्था आहेत ना, त्या 4-5 ज्या संस्था सुरू झालेल्या आहेत राज्य सरकारने, त्याच्याबाबत राजकीय लोक प्रचंड उदासीन आहेत. म्हणजे तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल, माननीय अर्थमंत्र्यांनी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत हा स्टेटमेंट केलेलं होतं आणि खूप ते परत वादग्रस्तही ठरलं. मुळात जे अधिकारी ह्यांना ब्रीफिंग करतात की ह्या ज्या संस्था आहे, ज्या संस्थेसाठी मुलं वर्षानुवर्ष याचे लाभ घेतात, त्याचा काही फायदा होत नाही, हे मुळात असं काही नाहीये. हे जे मुलं जे रिसर्च करतात ते कशात करतात त्यांनी बघितलंय का? एकूण पर्सेंटेज शिक्षणाच्या किती टक्के पैसे आपण रिसर्च वरती करतो याचं ते कुठलंही ऑब्झर्वेशन करत नाहीत आणि सरडोपट स्टेटमेंट करतात. मुळात दुसरी गोष्ट अशी आहे
ह्या ज्या संस्था आहेत ह्या स्वायत्त संस्था आहेत, परंतु त्या नावाला फक्त स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीत. साधे एका विद्यार्थ्यांचे जरी त्यांना एखाद्या छोट्या कोर्स जरी त्यांना पेमेंट करत असेल तरी त्यांना मान्यता घ्यावी लागते. आमचं असं मत आहे, मग या संस्था फक्त नावालाच आहेत का? त्यांची एवढी मोठी इमारत असते, यांची एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करणारे लोक असतात, क्लासहून अधिकारी असतात, पण त्यांना कुठलाही अधिकार दिलेला नाहीये. प्रत्येक गोष्ट त्यांना मंत्रालय स्तरावर घेऊन जावं लागते, तिथून मान्यता घ्यावी लागते आणि परत विद्यार्थ्यांना मिळते. ह्या सगळ्या योजनेची अशीच अवस्था आहे. म्हणजे जसं सारथी आणि बार्टीची अवस्था आहे तसेच अल्पसंख्याकांच्या अमृत असेल, ज्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी जी संस्था आहे त्यांचे हेच प्रश्न आहेत. ज्या सरकारने त्यांना एक कॉमन धोरण राबवलं होतं, त्या धोरणाबाबत ह्या संस्था कुठे काम करताना दिसत नाहीयेत. त्यांच्या कुठल्याही योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जात नाहीयेत. त्या विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसत नाहीये. फक्त कॉम्पिटिटिव्हच्याच विद्यार्थ्यांसाठी हे कोचिंग आहे का, असा आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं होतं. ह्या संस्थांना भरीव निधी मिळत नाही. आज तुम्हाला सांगायला मला हे होईल की समाजातील प्रत्येक घटकांची महामंडळ आहेत, त्यांच्यासाठी हजारो कोटीचे बजेट आहे, परंतु ती महामंडळ सध्या काय करतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु ह्या संस्था त्या समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आहेत. पण हे विद्यार्थी कोण आहेत? सामान्य कुटुंबातले आहेत, फर्स्ट लर्निंग आहेत ते, की ज्यांचे पहिले पदव्युत्तर आहेत आणि त्यांना या संस्थांनी आर्थिक मोबदला देणं गरजेचं आहे. परंतु ह्या संस्था फक्त त्यांना मोबदला देत नाहीयेत, त्यांना वेळेवरती स्टायपंड देत नाहीत आणि त्यामुळे हे विद्यार्थी खूप मोठ्या निराशात आलेत. त्यांना इतक्या टोकाचे आंदोलन घेण्याची वेळ जशी महायुतीला तशी त्यापूर्वी बार्टीला आली होती, टीआरटीच्या विद्यार्थ्याला आली होती आणि सारथीला आली होती. त्यामुळे ह्यांचे प्रश्न कॉमन सेम आहेत, परंतु सरकार ह्याच्या समान धोरणावर कुठेही काम करताना दिसत नाही. तर तशी समिती गठीत जरी केली तर त्या समितीचे भूमिका विद्यार्थ्यांना डावलणाऱ्याच असतात. तर कुठल्याही गोष्टीचं त्यांचं एक तारतम्य नाहीये, त्यांचं एक टाइम बॉन्ड नाहीये कुठल्याही योजनेचा. त्यामुळे हा एकमेकाच्या ह्याच्यावरती तो रोष व्यक्त करतात. मला असं वाटतं की हा रोष फक्त एकमेकावर न करता ह्या पूर्णतः धोरणावरतीच म्हणजे मुळावर घ्यावातल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीयेत. नक्कीच. तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. कुलदीप आंबेकर आणि उमेश कोरामजी खूप खूप धन्यवाद.